स्टुडंट्स, व्यापार चक्रानं आपण सुरुवात केली आहे. त्यामध्ये सुरुवात आपण केली होती व्यापार चक्राची व्याख्या, वैशिष्ट्ये, त्याच्या अवस्था अभ्यासल्या. त्यानंतर व्यापार चक्रावरती नियंत्रण याचाही आपण अभ्यास केला. सिलेबसला जो पुढचा जो भाग येतो तो म्हणजे व्यापार चक्राचे सिद्धांत. आता वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळे व्यापार चक्राचे सिद्धांत मांडले आहेत. व्यापार चक्रे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत का निर्माण होतात याची उत्तरं अनेक अर्थज्ञांनी शोधलेली आहेत. आता त्याच्यामध्येच एक अर्थज्ञ म्हणजे शुम्पीटर. शुम्पीटर हा ऑस्ट्रियन अर्थज्ञ. याच्यावरती ऑस्ट्रियन संप्रदायाचा मोठा प्रभाव असलेला दिसून येतो. या ऑस्ट्रियन संप्रदायामध्ये एक वॉलरास, वैझर आणि बोहम बावेक या 3 अर्थज्ञांचा वैचारिक प्रभाव हा शुम्पीटरवरती असलेला दिसून येतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रे निर्माण होण्याच्या संदर्भात शुम्पीटर यांनी एक नवीनच कन्सेप्ट मांडली. ती कन्सेप्ट म्हणजेच नवप्रवर्तक आणि नवप्रवर्तन. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रे नवीन संकल्पनांच्या माध्यमातून येतात आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विकास करून येतो, असं मत शुम्पीटरनी मांडलं आणि व्यापार चक्राचा सिद्धांत मांडण्यास सुरुवात केली. ते म्हणतात की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास हा व्यापार चक्राच्या माध्यमातूनच होत असतो. व्यापार चक्रे म्हणजेच आर्थिक अरिष्ट. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास हा आर्थिक अरिष्टातूनच किंवा धक्क्यातूनच होतो. ते म्हणतात, त्यांचं एक स्टेटमेंट आहे, ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत असे एक प्रभावी माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून तिचा आर्थिक विकास घडून येतो. किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अशी प्रभावी शक्ती आहे की त्या शक्तीच्या माध्यमातून भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो. मग ती प्रभावी शक्ती कोणती आहे की जिच्या माध्यमातून व्यापार चक्र निर्माण होतात आणि व्यापार चक्राच्या माध्यमातून भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो. मग व्यापार चक्रे का निर्माण होतात त्याचा थोडासा अभ्यास, कशी निर्माण होतात याचा थोडासा अभ्यास आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था कशी विकास करते याची मांडणी शुम्पीटर यांनी केलेली आहे. शुम्पीटरने सुरुवातीस सिद्धांत मांडण्या अगोदर किंवा जे त्यांचं स्टेटमेंट आहे की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अशी एक प्रभावी शक्ती आहे की जिच्या माध्यमातून भांडवलशाही अर्थव्यवस्था आर्थिक विकास करते. स्टेटमेंट साध्य करण्यासाठी त्याने गृहीते मांडले आहेत. त्यामध्ये पहिलं गृहीत त्यानं मांडलं की अर्थव्यवस्था स्पर्धात्मक आहे किंवा अर्थव्यवस्थेत स्पर्धात्मक बाजारपेठ आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत स्पर्धा सुरू आहे. उद्योजक, व्यापारी, प्रत्येक घटकांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत स्पर्धात्मक बाजारपेठ आहे. हे त्यांचं पहिलं गृहीत आहे. दुसरं गृहीत आहे अर्थव्यवस्थेत बचत, गुंतवणूक. म्हणजे अर्थव्यवस्थेत समाज जेवढी बचत करतो तेवढीच गुंतवणूक होते. बचत आणि गुंतवणूक समान आहे. तसेच व्याजदर आणि नफा, व्याजदर जेवढा आहे तेवढाच नफ्याचाही दर आहे. व्याजदर 10% असेल तर नफाही 10%चा असेल. म्हणजे अर्थव्यवस्थेत दुसरं गृहीत त्यानं धरलं, बचत आणि गुंतवणूक समान असेल आणि व्याजदर आणि नफ्याचा दर समान असेल. हे दोन्ही समान पातळीवरती आहेत. पुढचं त्यानं गृहीत धरलं की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित झालेला आहे. पूर्ण रोजगार म्हणजे काय हे तुम्हाला मी गेल्या लेक्चरला बोललो होतो की अर्थव्यवस्थेचे उत्पादक घटक असतात त्या सर्व उत्पादक घटकांना रोजगार मिळालेला आहे. कोणताही उत्पादक घटक बेकार नाही. तर उत्पादक घटक 4 प्रकारचे आहेत. एक श्रम, भूमी, भांडवल, संयोजक. हे कोणताही यातला घटक बेकार नाही. सर्वांना रोजगार मिळाला म्हणजेच पूर्ण रोजगार अर्थव्यवस्थेत आहे. तिसरं गृहीत आपण अभ्यासलं. आता चौथं गृहीत त्यानं मांडलेलं आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेत मागणी बरोबर पुरवठा आहे. जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा आहे. 500 कोटीची मागणी असेल तर 500 कोटीचाच पुरवठा आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेनं संतुलन साध्य केलेलं आहे.
अर्थव्यवस्था इक्वॅलिब्रियममध्ये आहे. आता वरील 4 गृहीत धरून शुम्पेटर यांनी व्यापार चक्राचा सिद्धांत किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास सिद्धांत थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या ग्रंथात लिहिला आहे. तर तो म्हणतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासाचा सुरुवात ज्यावेळी संतुलनाची अवस्था संपुष्टात येते त्याचवेळी सुरू करते. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत हे जे संतुलन आहे, हे संतुलन बिघडलं की अर्थव्यवस्था आर्थिक विकासास सुरुवात करते. म्हणजेच अर्थव्यवस्थेतलं आर्थिक संतुलन बिघडलं की अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रे निर्माण होतात आणि या व्यापार चक्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्था आर्थिक विकास करते. मग आता हे संतुलन बिघडण्यास कारणीभूत शुम्पेटर म्हणतात नवप्रवर्तन आणि नवप्रवर्तक आहे. आता या 2 नवीन कन्सेप्ट आहेत त्यानं मांडलेल्या, नवप्रवर्तन आणि नवप्रवर्तक. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नवप्रवर्तन घडवून आणतो आणि अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदी निर्माण होण्यास सुरुवात होते आणि अर्थव्यवस्थेचं संतुलन बिघडलं जातं आणि संतुलन बिघडलं की अर्थव्यवस्था आर्थिक विकास करते. आता त्याने ज्या 2 कन्सेप्ट मांडले आहेत, एक म्हणजे नवप्रवर्तक, दुसरं म्हणजे नवप्रवर्तन. आता नवप्रवर्तन म्हणजे नेमकं काय? तर नवप्रवर्तन म्हणजे एखाद्या शोधाचा वापर वस्तू तयार करण्यासाठी केला जातो त्यास नवप्रवर्तन असे म्हटलं जातं. म्हणजे शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाचा वापर करून एखादी वस्तू अर्थव्यवस्थेत नव्यानेच तयार केली जाते त्यास नवप्रवर्तन असं म्हटलं जातं. आता नवप्रवर्तक म्हणजे काय? नवप्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की शोधाचा वापर करून नवीन वस्तू तयार करते, अशी व्यक्ती म्हणजेच नवप्रवर्तक. म्हणजे नवप्रवर्तक भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नवप्रवर्तन घडवून आणतो आणि मागणी आणि पुरवठा समान म्हणजे संतुलन असणारी अर्थव्यवस्थेचं असंतुलन निर्माण होतं. म्हणजे संतुलन बिघडवण्याचं कार्य नवप्रवर्तक नवप्रवर्तनाच्या माध्यमातून करतो आणि अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रे निर्माण होतात, असं मत ह्या शुम्पेटरनी मांडलेलं दिसून येतं. आता नवप्रवर्तन आणि नवप्रवर्तकाचं एक उदाहरण घेऊ आणि उदाहरणाच्या माध्यमातून नवप्रवर्तक म्हणजे काय आणि नवप्रवर्तन म्हणजे काय तुम्हाला समजेल. आता पहा, उंच ठिकाणी किंवा पर्वतावरती आपण गेलो आणि तिथं अन्न शिजवण्याचा प्रयत्न केला तर अन्न लवकर शिजत नाही. कारण का? पर्वतावरती हवेचा दाबच कमी असतो. हवेचा दाब कमी असल्यामुळे अन्न लवकर शिजत नाही. मग या शोधाचा वापर करून नवप्रवर्तक एक नवीन वस्तू तयार करतो. ती म्हणजे कोणती? तर प्रेशर कुकर. प्रेशर कुकर काय करतं? हे जे वस्तू आहे किंवा हे जे भांडं आहे, पर्वतावरती हवेचा दाब वाढवतं. म्हणजे प्रेशर कुकर हवेचा दाब कमी असेल तर हवेचा दाब वाढवण्याचं कार्य ही वस्तू करते. त्यामुळे अन्न लवकर शिजतं. नवीन शोधाचा वापर नवीन वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. नवीन शोध कोणता होता? पर्वतावरती हवेचा दाब कमी असतो त्यामुळे अन्न लवकर शिजत नाही. प्रेशर वाढवलं, हवेचा दाब वाढवला, ती वस्तू तयार केली, ते म्हणजे प्रेशर कुकर. प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजायला लागलं. हे झालं नवप्रवर्तन. आणि ज्यानं शोध लावला वस्तूचा त्या प्रेशर कुकरचा तो नवप्रवर्तक. हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असेल. आता प्रेशर कुकरच बोलतोय आपण, पण त्याच्याबरोबर आता मोबाईलचा शोध लागलेला आहे. हे एक नवप्रवर्तन आहे आणि ज्यानं मोबाईल शोधला तो नवप्रवर्तक आहे. त्यानंतर टी व्हीचा शोध लागला. टी व्ही ही एक नवप्रवर्तन आहे आणि टी व्ही शोधणारा हा नवप्रवर्तक आहे. त्यानंतर फ्रीज आहे, पंखा आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत आपण जे इलेक्ट्रिक वस्तू शोधतो
त्याचबरोबर आणखीन काही वस्तू पाहतो जे नवीन आलेल्या आहेत, त्या सर्व वस्तू किंवा त्या संदर्भातल्या घटना म्हणजेच काय असेल तर नवप्रवर्तन असेल आणि ती शोधणारी व्यक्ती म्हणजेच नवप्रवर्तक असेल. आता नवप्रवर्तन कोणकोणत्या घटनांमधून घडून येतं त्याचा थोडासा आपण अभ्यास करू. आता एक नवप्रवर्तन, एक म्हणजे नवीन वस्तूचा शोध लागलेला असेल तर नवप्रवर्तन घडून येईल. त्याचं आपण आता उदाहरण पाहिलं. त्यानंतर नवीन उत्पादन तंत्राचा शोध लागला असेल, नवीन पद्धतीनेच उत्पादन काढलं जात असेल तर साहजिकच ते एक नवप्रवर्तन असेल. त्याच्यानंतर नवीन यंत्राचा शोध लागला असेल आणि त्याचा वापर उत्पादन काढण्यासाठी होत असेल तर ते एक नवप्रवर्तन असेल. त्यानंतर नव्या कच्च्या मालाचा शोध लागला असेल. सुरुवातीस आपण पाहतोय ज्या बॅटऱ्या वापरल्या जातात म्हणजे सेल वापरले जातात, हे सेलमध्ये लिथियमचं प्रमाण नव्हतं, कारण लिथियम वापरलं जात नव्हतं. त्यामुळे त्या फारशा दीर्घकाळ टिकत नव्हत्या किंवा त्यांना चार्ज करावं लागत असेल. पण आता भारतात लिथियम मोठ्या प्रमाणात सापडतं. लिथियम सुरुवातीस होतंच पण त्याचा शोध लागलेला नव्हता. पण आता लिथियमचा शोध लागला आणि लिथियमच्या बॅटऱ्या तयार केल्या जात आहेत आणि ह्या बॅटऱ्या आता येणाऱ्या पुढच्या गाड्यांच्यासाठी वापरल्या जातील. म्हणजे पेट्रोलचं प्रमाण कमी करून बॅटरीवरती म्हणजे इलेक्ट्रिक गाडी निर्माण केली जाईल. मग इलेक्ट्रिक गाडीसाठी लागणारी बॅटरी ही लिथियमपासून बनवली जायला लागली आहे. म्हणजे लिथियमचा वापर करून आता ह्या बॅटऱ्या तयार व्हायला लागलेत. म्हणजे नवीन कच्चा माल मिळाला आहे. तो नवीन कच्चा माल म्हणजेच लिथियम. हे एक नवप्रवर्तन आहे आणि लिथियमचा शोध घेऊन त्याचा वापर करणारी व्यक्ती म्हणजे ही एक कोण असेल तर नवप्रवर्तक असेल. नवीन बाजारपेठेचा शोध. हे 5 घटना आहेत. या 5 घटना जर घडत असतील तर त्याला आपण नवप्रवर्तन असे संबोधू. या 5 घटनांच्या माध्यमातून नवप्रवर्तन घडून येतं. एक कोणती असेल तर एक नवीन वस्तूचा शोध, नवीन उत्पादन तंत्राचा शोध, नवीन यंत्राचा शोध, नव्या कच्च्या मालाचा शोध आणि नवीन बाजारपेठेचा शोध. हे शोध म्हणजेच काय असतील तर नवप्रवर्तनाची घटना असेल. आणि या नवप्रवर्तनाच्या माध्यमातून भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील संतुलन बिघडेल आणि ती अर्थव्यवस्था व्यापार चक्रास सुरुवात करेल आणि विकास घडवून आणेल, असं मत या शुम्पीटर यांनी मांडलेलं दिसून येतं. आता शुम्पीटर म्हणतो नवप्रवर्तनाच्या माध्यमातून नवप्रवर्तक अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रे आणण्यास सुरुवात करतो. सुरुवातीस म्हणतात की नवप्रवर्तक ज्यावेळी नवप्रवर्तन घडवून आणतो किंवा नवप्रवर्तक ज्यावेळी एखादी नवीन वस्तू निर्माण करतो त्यावेळी तो स्वतःजवळचे भांडवल वापरत नाही, तर तो बँकाकडून कर्जे घेतो आणि नवीन वस्तूच्या उत्पादनास सुरुवात करतो. ज्यावेळी अर्थव्यवस्थेत या नवीन वस्तू येते त्यावेळी नवीन वस्तू घेण्यास समाज किंवा जनता सुरू करते. यामुळे नवीन वस्तूंना मागणी वाढू लागते. नवीन वस्तूंना मागणी वाढू लागली की नवीन वस्तूंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा मिळण्यास सुरुवात होते. वाढत्या नफ्याचा फायदा घेण्यासाठी जुने उद्योजक किंवा परंपरागत जे उद्योजक आहेत ते उद्योजक काय करतात तर त्याच प्रकारची वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करतात आणि ती वस्तू तयार करण्यासाठी जुने उद्योजक बँकांच्याकडून कर्ज घेतात आणि स्वतःचंही भांडवल वापरतात आणि या दोन्ही भांडवलाच्या माध्यमातून नवीन वस्तू तयार करण्यास सुरुवात करतात. पण शुम्पीटर म्हणतो जो नवप्रवर्तक आहे तो स्वतःचं भांडवल वापरत नाही, तर तो बँकांच्याकडून कर्जे घेऊनच नवीन वस्तू तयार करत असतो. म्हणून तो जुन्या किंवा परंपरागत उद्योजकांच्या पेक्षा तो वेगळा आहे. ज्यावेळी या वस्तूंची मागणी वाढत जाते तसतसं जुने उद्योजक उत्पादन काढण्यास सुरुवात करतात. यातून नवीन वस्तूंचं उत्पादन वाढत जातं, अर्थव्यवस्थेतलं उत्पन्न वाढत जातं, रोजगार वाढत जातो. त्यानंतर आपण पाहतोय व्याजदर, नफा वाढत जातो आणि हे सगळं वाढायला सुरुवात होणे म्हणजेच काय असेल तर अर्थव्यवस्थेच्या मध्ये असलेल्या तेजीला सुरुवात होणे.
या काळात एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण गुंतवणूक हे सगळं वाढत जात आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत तेजी येण्यास सुरुवात होते. तर तेजी येण्यास सुरुवात का झाली? तर नवप्रवर्तकाने नवीन वस्तू बाजारात आणली, त्याचमुळे अर्थव्यवस्थेत तेजी आली. म्हणजे नवप्रवर्तक नवप्रवर्तनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत तेजी आणतो. परंतु या ठिकाणी त्याने असा विचार केलेला आहे की नवप्रवर्तकाने नवप्रवर्तन घडून आणलं आहे, पण ते नवप्रवर्तन एकाच उद्योगात असत नाही. तर ते एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात, दुसऱ्या उद्योगातून तिसऱ्या उद्योगात असे पसरत किंवा ते पसरत जाणारे असते. म्हणजे नवप्रवर्तन हे पसरणारे असते. मग ते कसं पसरणारे असते? तर एक सिंपल उदाहरण आपण घेऊ आणि ते कसं पसरतं याचा विचार आपण करू. आता हे पहा, सुरुवातीस मारुती उद्योगानं मारुती कार काढली. आता सुरुवातीस नवीन वस्तू असल्यामुळे किंवा नवीन गाडी असल्यामुळे प्रत्येकाने नवीन मारुती कार घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीची मारुती 800 हिला त्या काळात मागणी वाढलेली दिसून येते. ज्यावेळी मारुती कारला मागणी वाढते त्याचवेळी मारुती कार तयार करण्यासाठी लागणारं लोह खनिज, त्यानंतर लोह खनिजाला मागणी वाढली. त्यानंतर लोह खनिज ज्या खाणीत निर्माण होते त्या खाणी मालकाच्या कच्च्या मालाला मागणी वाढली. म्हणजे दोन उद्योगात मागणी वाढलेली दिसून येते. म्हणजे दोन उद्योगात हे नवप्रवर्तन पसरलेलं दिसून येतं. एक म्हणजे लोह पोलाद उद्योग, दुसरं म्हणजे खाण उद्योग. आता मारुतीची मागणी जसजशी वाढत जाईल तसं त्याला पेंट उद्योगाला मागणी वाढते. त्यानंतर काच उद्योगाला मागणी वाढते. त्यानंतर रबर, म्हणजे ज्याचं टायर निर्माण केलं तर टायर उद्योगाला मागणी वाढते. इलेक्ट्रिक वस्तूंना मागणी, बल्ब आणि वायर या वस्तूंना मागणी वाढते. मग शुंपेटर म्हणतात की नवप्रवर्तन हे एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात, दुसऱ्या उद्योगातून तिसऱ्या उद्योगात पसरत जाते. परंतु नवप्रवर्तन हे 100% असत नाही. अर्थव्यवस्थेत नवप्रवर्तन हे पसरत गेलं, अर्थव्यवस्थेत तेजी आली, प्रत्येक उद्योगामध्ये तेजी आली. परंतु ही तेजी किंवा हे नवप्रवर्तन 100% असत नाही. म्हणजे सर्वच उद्योगात पसरत नाही. तर ते काही उद्योगांच्या बाबतीत मर्यादितच असतं. आता या ठिकाणी विचार केला आपण की मारुती कारच्या निर्मितीमुळे लोहपोलाद उद्योग, खाण उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, टायर उद्योग, त्यानंतर काच उद्योग, पेंट उद्योग, पेट्रोल उद्योग यांच्या मागणीत वाढ घडून आली. परंतु याचा परिणाम साखर उद्योगावरती होत नाही. साखर उद्योगाची मागणी वाढत नाही, चप्पल उद्योगाची मागणी वाढत नाही, कापड उद्योगाची मागणी वाढत नाही. म्हणजेच नवप्रवर्तन हे 100% असत नाही. तर नवप्रवर्तन हे 100%पेक्षा कमी किंवा 80 किंवा 90% असेल. काहीच उद्योगांच्या मागणीत फारसा बदल किंवा वाढ झालेली दिसून येत नाही. म्हणूनच शुंपेटर म्हणतात की नवप्रवर्तन हे 100% असत नाही. तर नवप्रवर्तन हे 100% असणार नाही हे त्यांचं मत बरोबर आहे. पण जसजसा कालावधी जाईल तसतशी अर्थव्यवस्थेतली एकूण मागणी, एकूण पुरवठा, भांडवल, गुंतवणूक हे सर्व वाढलेलं असतं आणि अर्थव्यवस्थेत तेजी प्रस्थापित झालेली असते. देशाचा ग्रोथ रेट म्हणजे आर्थिक वृद्धिदरही वाढत असतो. आर्थिक वृद्धिदरावर दरडोई उत्पन्नही वाढत असतं. किंमत पातळी, नफा हे सर्व वाढलेलं असतं. पण काही कालावधीनंतर नवीन निर्माण केलेली वस्तू ही जुनी होते. प्रेशर कुकर त्या काळात नवीन असतं, पण ते ठराविक कालानंतर जुनं होतं. मधल्या काळात वस्तूंची विक्री करून नवप्रवर्तक घेतलेली बँकांची कर्जे परत करतात आणि नवीन निर्माण केलेली वस्तू जुनी होऊ लागते आणि वस्तू जुनी झाली की लोकांची मागणी त्या वस्तूच्या बाबतीत कमी होते. मग त्या वस्तूची मागणी कमी झाली की अर्थव्यवस्थेत हळूहळू किमती उतरण्यास सुरुवात होतात आणि किमती उतरण्यास
सुरुवात झाली की बँका ज्यांनी ज्यांनी कर्जे घेतले त्यांच्याकडे कर्ज परतफेडीच्या संदर्भात पाठीमागे लागतात. अशावेळी काही उद्योग संस्था कर्ज फेडण्यासाठी कमी किमतीला किंवा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे काही उद्योग संस्था दुय्यम स्थानावरती येऊन बसतात तर काही दिवाळखोरीत जातात आणि अर्थव्यवस्थेत मंदी प्रस्थापित होते. शुम्पीटर म्हणतात की मंदी कायमस्वरूपी असत नाही, तर ठराविक कालावधीनंतर मंदी ही संपुष्टात येते आणि अर्थव्यवस्था परत तेजीकडे वाटचाल करते. तर अर्थव्यवस्था तेजीकडे कशी वाटचाल करेल, तर शुम्पीटर म्हणतो अर्थव्यवस्थेत ज्यावेळी मंदी येते त्यावेळी ठराविक कालावधीनंतर काही कालावधीनंतर नवप्रवर्तक नवीन वस्तूंचा परत शोध लावतात. नवप्रवर्तक जो शोध लागलेला आहे नवीन, त्या शोधाचा वापर व्यवहारातील वस्तू निर्माण करण्यासाठी करतात. तर बाजारात परत नवीन वस्तू येते आणि बाजारात परत नवीन वस्तू आली की लोक त्या वस्तूला मागणी करू लागतात आणि त्या वस्तूची मागणी वाढली की अर्थव्यवस्था परत मंदीतून तेजीकडे वाटचाल करते. हा सर्वसाधारणपणे शुम्पीटर यांनी मांडलेला सिद्धांत आहे, व्यापार चक्राचा सिद्धांत आहे. या व्यापार चक्राच्या सिद्धांताला म्हणलं जातं शुम्पीटर यांचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत किंवा शुम्पीटर यांचा नवप्रवर्तनाचा व्यापार चक्राचा सिद्धांत. आज आपण अभ्यासला. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा थिअरी अभ्यासणार आहोत. ओके.